आणि यासाठी जर एखादा केवळ मंदिरातील श्रीमूर्तीची पूजा करीत असेल व इतर जीवमात्रांचा आदर करीत नसेल तर तो भक्ती मार्गाचा अत्यंत कनिष्ठ स्तरावर असल्याचे जाणावे. एकदम खालच्या पातळीत. मग तो त्याचा ड्रेस वैष्णवासारखा असेल, गृहस्थ नसेल, ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, योगी असेल, गुरु असेल, कितीही ढोंग करू दे, काही उपयोगाच नाही. सगळे हातवारे वगैरे अगदी व्यवस्थित करत असेल, पूजा करण्यापूर्वी असं काय काय करतात ना, मत्स्यासारखं वगैरे वगैरे असं काय काय करतात, बोटं वेट लावून सगळं व्यवस्थित करत असेल. प्रभुपादांना तसं कधी करताना पाहिलंय तुम्ही? स्नान, स्वच्छता सगळं पाळत असेल, सगळे मंत्र तंत्र श्लोक सगळं व्यवस्थित म्हणत असेल, काही उपयोग नाही. तो कुठे असतो? भक्तीच्या एकदम खालच्या थराला. आणि एखादा असा ढोंग करू शकतो की मी सगळ्यांवरती प्रेम करतो, परंतु ऍक्च्युली त्याचं प्रेम असतं फक्त पैशावर. धनम जनम सुंदरी. तो भक्तीचा सोंग करत असतो, ढोंग करत असतो. जो केवळ श्री विग्रहाचे पूजन करतो व इतरांचा अनादर करतो तो भौतिक स्तरावरील भक्त होय, व असा भक्त भक्तीच्या अगदी कनिष्ठ स्तरावर असतो. आणखीन एकदा म्हटले प्रभुपादांनी 2 वेळा, असा भक्त भक्तीच्या अगदी कनिष्ठ स्तरावर असतो, म्हणजे एकदम खालच्या पातळीवरती असतो.